ह्याच्याने चालव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्याच आपला मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आहे आणि दुग्धशर्षरा योग म्हणजे उद्याच दत्त जयंती आहे, उद्याच अन्नपूर्णा जयंती आहे. आणि मी आता तुमच्याबरोबर हे सतत सलग कंटिन्यू व्लॉग शेअर करणार आहे, ते म्हणजे अक्कलकोटचं, गाणगापूरचं आणि त्रिवेणी संगमचं. इतक्यातच मी तिथे गेले होते आणि खरंच तो अनुभव अतिशय विलक्षण होता. आणि त्याबद्दलची सगळी माहिती, मुंबई ते तिथपर्यंतचा प्रवास, तिथे कसं जायचं, तिकीट चार्जेस, ह्याचा वेगळा असा व्लॉग मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईन. तर आम्ही बाय ट्रेनने गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतर आम्ही ही कार हायर केली होती. तर ह्या बाबतीची सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला देईन. त्यानंतर हे मंदिर मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता, तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. तर हे बाप्पाचं मंदिर आहे, त्याचा व्हिडिओ देखील आणि मी तुम्हाला नक्की शेअर करेन. तर हा दुसरा दिवस होता आमचा सोलापुरातला. आम्ही सोलापूरला स्टे केलं होतं. ह्याच्या आदल्या दिवशी आम्ही पंढरपूर, तुळजापूर, यमाई, त्याच्यानंतर खंडोबा आणि नवग्रहाचं मंदिर असं दर्शन केलं होतं. त्या रात्री आम्ही सोलापुरातच स्टे केला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सगळं आवरून आम्ही चेकआउट केलं, कारण त्याच संध्याकाळी आमचं दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच सोलापूरहून मुंबईसाठी ट्रेनने घरी यायचं होतं. सो असं होतं. तर तुम्ही पाहिलंच सुरुवातीला की सगळे बॅग वगैरे पॅक करून गाडीवर छान हे करत होते. तर सकाळचा आम्ही गाणगापूरच्या दिशेने निघालो आणि मग तिथून अक्कलकोट असं आमचं जर्नी होती. सो सकाळी सगळं आवरून वगैरे आम्ही ब्रेकफास्ट कोणीच केला नव्हता. तर तुम्ही पाहू शकता की हे रेस्टॉरंट आहे, इथे आम्ही ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो होतो. हे प्युअर व्हेज असं रेस्टॉरंट आहे. टेस्ट एकदम छान आहे. हे आपण जे अक्कलकोट गाणगापूर रोडला जातो तर लेफ्ट हँड साईडलाच हे रेस्टॉरंट आहे आणि चव अगदीच उत्तम आहे, छान आहे. तर सगळ्यांनी एक एक आपापल्या आवडीनुसार काही काही मागवलं होतं. डोसा, मिसळपाव, त्यानंतर मॉन्टेटरी म्हणजे चहा, पाणी. त्रिनेत्र या रेस्टॉरंटचं नाव आहे आणि तुम्ही त्यांची मिनरल वॉटरची बॉटल पाहिली असेल, ती त्यांची इनफॅक्चर आहे, त्यांनी बनवलेली आहे स्वतःच्या ह्याच्यात. सो हे ओव्हरऑल जे ते रेस्टॉरंट आहे, हॉटेल आहे, त्याचा हा बाहेरचा परिसर आहे. तुम्ही बाहेर पण जेवू शकता, तुम्ही पाहिलं. आणि तिकडेच वॉशरूम वगैरे सगळं क्लीन आणि नीटनेटकं आहे. टेस्ट उत्तम आहे. जेवण झालं, वॉशरूमला वगैरे सगळे जाऊन आले. त्यानंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला, तो म्हणजे गाणगापूरच्या दिशेने. आणि तिकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता, कमाल व्ह्यू होता. आम्ही काही मिनिटांकरता जी कार होती ती थांबवली होती साईडला व्ह्यूचा आनंद घेण्यासाठी. मी इतका व्ह्यूचा व्हिडिओ शूट केलेला आहे की लिटरली ते खूप मोठं होईल. मी आता फास्ट पळवलं आहे आणि जर ते मी व्हिडिओ फास्ट केला नसता तर हाच व्हिडिओ जवळजवळ 30-40 मिनटाच्या पुढे गेला असता आणि तरीही मी त्यात काही क्लिप्स ॲड केलेले नाही आहेत. पण तुम्ही इथे जा आणि हा व्ह्यू ना सिरियसली प्रत्यक्ष अनुभवा. इथे जवळजवळ आपला थोडाफार कोकणाचा फील येतो जेव्हा आपण कर्नाटकाच्या दिशेने तिथे जातो. तर तुम्ही बघू शकता. तर हे आहे महाराष्ट्रामधलं शेवटचं गाव. तुम्ही इथे वाचू शकत असाल बोर्डात, तर मी स्लो केलेलं आहे. तर हे शेवटचं गाव आहे. या गावाच्या नंतर पुढे कर्नाटकाची बॉर्डर स्टार्ट होते. तर इथे आणखीन एक प्रवेशद्वार आहे, त्याचं नाव तुम्हाला जर कळत असेल, गोर बाजार प्रवेशद्वार. सॉरी, माझा आवाज थोडा बसला आहे, बरं नाही आहे, तब्येत ठीक नाही आहे, कोल्ड वगैरे. सो तुम्ही बघू शकता हा व्ह्यू. वाव, ते शेती आणि रस्त्यालगत ती झाडं वगैरे, खूप कमाल व्ह्यू होता. अजिबातच कसलाच त्रास नाही झाला. रात्रीचा ट्रेनचा प्रवास, त्यानंतर लगेचच सकाळी फ्रेश वगैरे होऊन तुळजापूर, अक्कलकोट, जवळजवळ 5-6 देवस्थाने एका दिवशी करून रात्री झोपून दुसऱ्या दिवशी परत महाराष्ट्रातून कर्नाटकाचा प्रवास खूप सुखदायी आणि छान होता. तर इथे आपली महाराष्ट्राची बॉर्डर संपते आणि इकडून कर्नाटक स्टार्ट होतं. तर तुम्ही बघू शकता
हे गाणगापूर कर्नाटक इथे स्टार्ट झालेलं आहे. सो इथे कर्नाटका लागलेला आहे. आपण आता महाराष्ट्र सोडलेला आहे आणि कर्नाटकात एंट्री केलेली आहे. जर तुम्ही गाणगापूरला नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या दत्त मंदिरात जात असाल तर सुरुवातीला सर्वप्रथम आधी तुम्हाला संगमावर जावं लागतं. हे त्रिवेणी नदींचा संगम आहे. भीमा आणि अमरजा असे ह्या नदींचा संगम तिथे आहे. तिथे आपले नरसिंह सरस्वती स्नान करता जायचे. तिथे ते स्नान करायचे. तिथे औदुंबराचं झाड आहे. तिथे ते ध्यानस्थ राहायचे, स्नान करायचे अशी मान्यता आहे. आणि खूप छान आणि प्रसन्न वाटतं. तर हे तुम्ही बघू शकता, हा गाणगापूरचा एंट्रन्स आहे. इथे आपण एंटर केलेलं आहे आणि आता आपण संगमाच्या दिशेने जात आहोत. तर गाणगापूरला नरसिंह सरस्वती स्वामींच्या मंदिरात जाण्याआधी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला संगमावर जावं लागतं. तर इथे जे रस्ते होते त्यांच्या मेन चौकामध्ये हे काही त्यांच्या हुतात्म्यांचे पुतळे आहेत आणि आता ते कोणाचे आहेत काय आहेत खरंच माहिती नाही, कारण ती लँग्वेज आपल्याला वाचता येत नाही. सो त्यांच्या भाषेमध्ये तिथे ते लिहिलेलं होतं. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. सो मी असं शूट करत होते आणि तर मी सांगत होते त्रिवेणी नदींचा भीमा अमरजा असं त्रिवेणी नदींचं तिथे संगम आहे आणि तिथे जायचं असतं. तिथे स्नान करून किंवा आपल्या अंगावर पाणी करून आपण गाणगापूरचं दर्शन घ्यायचं असतं. तर आपण संगमाच्या जे तीर्थक्षेत्र आहे तिथे एंटर केलेलं आहे आणि इथे खूप सारे असे भक्तनिवास आहेत. ज्यांना पारायण करायचं असतं तर ते इथे पारायण करू शकता. तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला हे सगळे लेफ्ट अँड राईट साईडला भक्तनिवास आहेत. तर तुम्ही पारायण वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकता. आणखीन एका हुतात्म्यांचं इथे तुम्ही बघू शकता स्टॅच्यू आहे, पण ते काही कळत नाही आहे. बोट वगैरे आहे, काही समजत नाही आहे कोणाचं आहे वगैरे, कारण ते अर्थात लिहिलेलं वाचता येत नाही आहे. सो आपण संगमाच्या फार जवळ आलेलो आहोत. तुम्ही इथे लेफ्ट हँड साईडला नदी पाहिली असेल. सो हा बाहेरचा ओव्हरऑल पार्किंग एरिया आहे. तिथे लोकल पब्लिक ट्रान्सपोर्टनेही जाता येतं, त्याची माहिती नक्कीच देईन. सो आपण आता संगमाच्या ठिकाणी आलेलो आहोत. तुम्ही इथे बघू शकता दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं हे दत्त महाराजांचं मंदिर संगमातून बाहेर आल्यावर नदीच्या तिथेच आहे. हे संगम में कपडे धुना मना आहे, म्हणजे तिथे आपण कपडे वगैरे धुवू नाही शकत असा बोर्ड लागलेला आहे. सो इथे सगळी ही दुकानं आहेत जिथे आपल्याला पूजेचं सगळं सामान मिळतं. नारळ, अष्टगंध वगैरे, ओटीचं सामान आणि त्याशिवाय तिथे पाण्यात दिवा सोडण्याची प्रथा आहे. इथे धागे वगैरे जे हे लाल मिळत आहेत तर ते कशाकरता मिळतात तर तिथे झाडं आहेत, इच्छापूर्ती झाड असं म्हणतात. तर तिथे तुम्ही तुमच्या मनाची इच्छा बोलून तेथे बांधला की आपली इच्छा पूर्ण होते असं म्हटलं जातं. सो हा ओव्हरऑल जाण्याचा मार्ग आहे. आम्ही गेलो तेव्हा थोडासा पाऊस वगैरे तिथे झाला होता, त्यामुळे थोडंसं ओलं आहे. सो असं तिथे नारळ वगैरे करतात, पाण्यामध्ये दिवे प्रवाहित करतात आपली इच्छा बोलून आणि ते पूर्ण होतात अशी मान्यता आहे. सो आता आपण खूप जवळ आलेलो आहोत आणि इथे हे औदुंबराचं झाड आहे. तुम्ही इथे बघू शकता एकमुखी दत्तचं ते मंदिर, तिथेच पारायणाला बसतात आणि इथेच आपलं जे देऊळबंद श्री स्वामी समर्थांचा चित्रपट आहे त्याची शूटिंग देखील इथेच आलेली आहे. तर आय होप ज्यांनी तो मूवी पाहिलेला आहे त्यांना बघून कळतच असेल. तो जर तुम्हाला गाणगापूरला जायचं असेल तर हे गाणगापुरापासून म्हणजे त्या दत्त मंदिरापासून नरसिंह स्वामींच्या 3 ते 5 किलोमीटर अंतरावर हे जे मंदिर किंवा हे संगम जे आहे ते आहे. इथे संगमात स्नान केल्यानंतर हे जे शेजारी बायका जवळजवळ नदीपर्यंत ह्या बसलेल्या असतात दिवे वगैरे घेऊन. तर तुम्हाला पूर्ण ओटी वगैरे घ्यायची असेल तर ते घेऊ शकता. इथे या झाडाला सगळेजण दोरे वगैरे बांधत होते, आम्ही कोणीही बांधले नाहीत, पण अशी मान्यता आहे की तिथे बांधल्यानंतर इच्छा पूर्ण होते. आम्ही मात्र ते नाही केलं. त्यानंतर आम्ही इथे ज्या काकू होत्या त्यांच्याकडूनच दिवा घेतला पाण्यात प्रवाहित करण्याकरता. आईने तो केला, तुम्ही बघू शकता आईने दिवा घेतलेला आहे. आणि इथे एक माकड बांधलेलं होतं एका दुकानाला तर त्यांच्या पायाजवळ, आणि ना ते असं अंगावर वगैरे येत होतं. खूप भीती वाटत होती. ते त्याचं खेळत होतं, खूप लहान होतं ते. सो खूप मज्जा वगैरे करत आम्ही असे सगळे गेलो होतो तिथे. मी, आई, माझा भाऊ, त्यानंतर दादाचा मित्र, त्याची वाईफ, त्याचा छोटा लहान मुलगा, दुसरा आमच्याच एरियातला एक दादा होता, त्याचा भाऊ, असे आम्ही 7-8 जणं ऑलमोस्ट मिळून गेलो होतो. आणि
अशी सगळे एकत्र असले की खूप मजा येते, छान वाटतं. एकमेकांना माहीत असलेली माहिती आपण देतो. आणि हा माकड तुम्ही बघू शकता कसा अंगावर येत होता माणसांच्या. सो तो असा अंगाजवळ येत होता, काही करत नव्हता पण तो फक्त अंगावर येत होता. सो हे तुम्ही बघू शकता लेफ्ट हँड साईडला नदीमध्ये ते सगळं प्रवाहित केल्यामुळे तो गाळ, तो कचरा सगळा साईडला आहे. तरी लोक करतच होते ते सगळं. आम्ही देखील तो दिवा प्रवाहित केला. पण एक प्लस पॉईंट हा आहे की ते सगळं पाण्यामध्ये खूप दूरवर जात नाहीत आणि लगेचच ते साईडला काढलं जातं. त्यामुळे नदीमध्ये म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप अशी घाण कचरा होत नाही. आणि इथे हा नद्यांचा संगम आहे. इथे आपले नरसिंहस्वामी म्हणतात स्नान करायला यायचे. ह्या संगमाची एक विशेष माहिती किंवा गाणगापूर मंदिराची विशेष माहिती म्हणजे इथे बाहेरची बाधा, करणी बाधा जर काहीही असेल तर ती दूर होते. आणि जे गंगा स्नानाला महत्त्व आहे तेच इथल्या ह्या त्रिवेणी संगमाला महत्त्व आहे. इथे आरती वगैरे करून आपली इच्छा बोलून आपण नदीमध्ये हा दिवा प्रवाहित करायचा असतो. आम्ही काही इच्छा वगैरे आई म्हणते मी म्हणाले नाही, मी फक्त देवाला कृतज्ञता व्यक्त केली आणि तिथे नदीमध्ये दिवा प्रवाहित केला. सो ह्या सगळ्या गोष्टी होत्या. अशी काही माणसं तिथे भेटत होती ज्यांना बघून भीती वाटत होती. आणि असं म्हणतात की या पाण्यामध्ये स्नान केल्यानंतर, आपल्या दत्त महाराजांच्या मंदिरात गेल्यानंतर काहीही बाहेरची बाधा वगैरे असेल तर ती दूर होते, अशी मान्यता आहे असं लोक म्हणतात. शेवटी ज्याची त्याची श्रद्धा असो. सो इथे संगमावर स्नान करून तुम्ही तो व्ह्यू पाहिलात, किती छान आहे. आणि इथे जे औदुंबराचं वृक्ष आहे, इथे पारायण करतायत, तुम्ही ते पाहिलं असेल. इथे तुम्ही सप्ताहाला 11 दिवस 15 दिवस तुमच्या सोयीनुसार इथे पारायण करू शकता. आणि हा भाग तुम्हाला नक्कीच देऊळबंद मूवीमध्ये तुम्ही पाहिला असेल आणि तुम्हाला कळालं असेल. तर इथे जाण्याचा हा एंट्रन्स आहे. आम्ही जात होतो आई आणि मी. तर तुम्ही पुढे बघाच ते. तर इथे तुम्ही पारायणाला बसू शकता आणि जवळच जे धर्मशाळा आहेत, भक्तनिवास आहे, तिथे तुम्ही राहू शकता. तुम्ही बघू शकता किती मोठा हा एरिया आहे. तर इथे गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. तुम्ही तुमच्या सोयीने राहून पारायण इथे करू शकता. आतमध्ये इथे मंदिर आहे, जिथे ते झाड आहे त्याच्याजवळ, तिथे सगळीजणं, काही जणं आत जात होती, काही जणं बाहेरूनच प्रदक्षिणा मारत होते. इथे दिवेसुद्धा आपण लावू शकतो. तर असे दिवे वगैरे लावले, ते काही जण आत जात होते. खूप गर्दी होती आणि आम्हाला नंतर गाणगापूरचं दर्शन करायचं होतं. आणि त्याच्यानंतर पुन्हा अक्कलकोटचा प्रवास, तिथून ते फार दूर आहे कारण अक्कलकोट महाराष्ट्रात आहे, म्हणजे बेंगलोर आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे आणि हे कम्प्लिटली कर्नाटकात आहे. तर त्यामुळे पुन्हा तो एवढा प्रवास आणि संध्याकाळी लगेचच मुंबईची ट्रेन, त्यामुळे आम्ही फार असं आतमध्ये वगैरे गेलो नाही. आम्ही बाहेरूनच आईने आणि मी एक प्रदक्षिणा घेतली त्या वृक्षाला आणि छान दर्शन वगैरे केलं. आणि मग प्रवास झाला सुरू आपल्या गाणगापूरच्या दत्त मंदिराकडे, नरसिंहस्वामींच्या. तर मला तुम्हाला इथे हा व्ह्यू दाखवायचा होता. सो इथे संगमाकडे जाताना मला शूट करता आला नाही, त्यामुळे मंदिरात जाताना मी तो शूट केलेला आहे. इथे छान छान भक्तनिवास आहेत आणि मूर्ती वगैरे, तिथलं काम प्रसन्न वाटतं. असे खूप मोठे मोठे स्टॅच्यूज आहेत हनुमानाचे. इथे हा खूप मोठा स्टॅच्यू आहे. पुन्हा आपल्या विठू माऊलींचा स्टॅच्यू आहे. आणि हे सगळेच, हे जे तुम्ही पाहता, हे भक्तनिवास आहेत, धर्मशाळा आहेत. ज्यांना पारायण वगैरे करायचं आहे, तिथे राहायचं आहे, तर ती लोक तिथे जाऊन राहू शकतात. हे सगळं तुम्ही केअरफुली करा. एकटे येऊ नका, जाऊ नका. कारण इथे तुम्ही बघू शकता पांडुरंगाची सुद्धा केवढी मोठी मूर्ती आहे. जसं आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेतच नेमप्लेट्स असतात, तर तसं इथे त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे, त्यामुळे काही वाचता वगैरे येत नव्हतं. पण बघून तिथे कळत होतं की त्या नक्कीच धर्मशाळा आहेत. सो इथून पुढचा प्रवास गाणगापूरच्या नरसिंहस्वामींच्या मंदिरातला आहे. पहिल्यांदाच आम्ही गेलो होतो आणि जितकी आम्हाला माहिती होती किंवा मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याबरोबर इथे शेअर केलं आहे. सो तुम्ही फोटो बघू शकता. आम्ही जेव्हा ते हॉटेलला चेकआउट केलं तेव्हाचे हे फोटो आहेत. आणि हे पुढे मी तुम्हाला श्री दत्त निर्गुण मठ गाणगापूर येथील व्हिडिओ शेअर करणार आहे पुढच्या भागात. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुढील व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.